मध्ये समोर येणाऱ्या नावावरती आमदार खासदार मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। अरे भोंदू बाबाला समर्थन करणारे आमदार खासदार मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शिरसाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अशोक भोंदूबाबा खरात यांच्या विरोधामध्ये निदर्शन करण्यात येत आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शन करण्यात येत आहेत। आपल्यासोबत अजिजी बुरांडेत या ठिकाणी तुम्ही निदर्शन व्यक्त करतायत। गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरण समोर येत आहे। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत। एकूण ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास आणि या प्रकरणाच्या माहिती ज्या पद्धतीने बाहेर येते आहे, यामधून आपण व्यक्त केलेल्या प्रश्नाची शंका या महाराष्ट्रातल्या जनतेला होऊ लागलेली आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या सत्तेमध्ये असणारे मंत्री आणि पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सुद्धा समाविष्ट आहेत। आणि या पुरोगामी महाराष्ट्राचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलेले फडणवीस सरकार ज्या पद्धतीची संशयास्पद भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये घेत आहे, हीच एकूण महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी गोष्ट आहे। आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीरपणे आज मागणी करताय की संविधानाला अभिप्रेत असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जी शपथविधी घेऊन तुम्ही सत्तेवरती बसलेला आहात, ज्या पदावरती तुम्ही बसलेला आहात, हे अशोभनीय गोष्ट आहे। म्हणून तुम्ही ताबडतोब या सगळ्या माणसांचे राजीनामे घ्या आणि यांच्यावरती कारवाई करा, अशी मागणी आज या निमित्तानं आम्ही करतोय। सातत्याने आपण पाहतो एखादी तक्रार कुठली पोस्को असेल किंवा इतर काही विनयभंगाच्या काही तक्रारी असतील, त्यामध्ये महिलांची गोपनीयता अतिशय चांगल्या प्रकारे पाळल्या जाते। परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ, अश्लील कृत्य करणारे व्हिडिओ प्रसारित केले जातात। जाणीवपूर्वक कुठेतरी त्या महिलांचं आयुष्य बर्बाद करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। यामध्ये आपण जी शंका व्यक्त केलेली आहे, खरं म्हणजे समाज माध्यमावर जर विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट व्यक्तीच्या विरोध असेल तर ते ताबडतोब डिलीट केली जातात, ताबडतोब त्याचा रीच रद्द केला जातो। परंतु या ठिकाणचं फडणवीस सरकार, या ठिकाणचं मोदी सरकार जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं एक राजकीय पोळी भाजण्यासाठी सुद्धा अशा या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतं की काय, आणि नको त्या गोष्टी ज्याचे दुष्परिणाम संबंध महाराष्ट्राचा बदनामी या देशाच्या आणि जगाच्या पातळीवरती चाललेली आहे, ही रोखण्यापेक्षा त्याला खुल्या हाताने समर्थन करता की काय, आणि यामधून स्वतःचं राजकीय वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलाय, त्याच पद्धतीने या सुद्धा गलिच्छ अशा प्रकरणाचा उपयोग या ठिकाणचं सरकार करतं की काय, अशा प्रकारची शंका आमच्याही मनामध्ये निर्माण होऊ लागलेली आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या नीच भारतीय जनता पार्टीच्या आणि केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही इशारा देतो आहे की तुम्ही ताबडतोब या प्रकरणातल्या आरोपीवरती कठोर कारवाई करा, आणि सोशल माध्यमामध्ये ज्या पद्धतीनं बिभत्स पद्धतीनं महिलांच्या आत्मसन्मानाच्या वरती घाला होतोय, ह्या सगळ्या चित्रफिती तुम्ही ताबडतोब डिलीट करा, अशी मागणी आम्ही करतोय। अनेक सोशल मीडियावर माध्यमावर अशा बातम्या समोर येतात, 39 आमदार मंत्री असतील, खासदार असतील, त्यांच्याशी संलग्नित आहेत त्या भोंदूबाबाशी, तरी देखील कुठेतरी राज्य सरकार यांच्यावर कारवाई करण्यापासून लांब पळत आहे। काय नेमकं राज्य सरकार कशाची वाट पाहत आहे? कुठेतरी आक्रोश जनतेचा समोर येण्याची वाट पाहत आहे। मुळात हे जे सरकार एका अंधश्रद्धेला घेऊन सत्तेवरती आलेला आहे, ज्या सरकारच्या अजेंडामध्ये फलज्योतिष सारखा विषय हा विद्यापीठामध्ये आणला जातोय, कॉलेजमध्ये आणला जातोय, ती अंधश्रद्धा विद्यार्थी जीवनामध्ये घुसवण्याचं काम या ठिकाणचं राज्य आणि केंद्र सरकार करत आहे, त्या सरकारला हे अभिप्रेतच आहे की रोजगाराच्या प्रश्नावर लोक रस्त्यावर येणार नाहीत, शेतीच्या हमी भावाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोक रस्त्यावर येणार नाही आहेत, महागाईच्या प्रश्नावर लोक रस्त्यावर येणार नाही आहेत, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वाढलेलं गॅस आणि जीवनावश्यक वस्तूच्या टंचाईवर लोक बाहेर येणार नाही आहेत। यापेक्षा अशा अस्मितेच्या आणि अशा भावनिक प्रश्नाला समोर करायचं आणि लोकांचा लढाऊपणा बाजूला करून अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचं षडयंत्र या मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार जाणीवपूर्वक निर्माण करत आहे। आणि म्हणून अशा सुद्धा प्रकारांचा गैरफायदा आपल्या सत्तेला कसा होईल आणि सत्ता मजबूत करण्यासाठी कसा होईल याचाच प्रयत्न या ठिकाणचं सरकार करताय की काय, अशा प्रकारची पूर्ण शंका महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे। रुपाली चाकणकर असतील किंवा तटकरे असतील, यांच्यासह इतर आमदारांनी त्यांच्या करंगुळ्या कापून कुठेतरी अजितदादांच्या विमान अपघाताशी जोडलं जाते, कनेक्शन जोडलं जाते। काय वाटतं, विमान अपघाताशी त्यांचं कनेक्शन आहे? सौ चुवे काके बिल्ली हात चले अशा म्हणीप्रमाणे आज ज्या पद्धतीचे स्टेटमेंट समोर यायला लागलेले आहेत, आज आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री बौद्धांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आव्हान करतायत की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे सारखी
माणसं सांगतायत की या भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या. अरे तुम्ही ज्यांना पाठीशी घातलं, तुम्ही ज्यांना बळ दिलं मागच्या 10-20 वर्षामध्ये तुमच्या सत्तेच्या काळामध्ये, आज तीच माणसं जेव्हा तुम्हाला अडचणीची ठरू लागलेली आहेत, तेव्हा हे माकडापेक्षाही कशी जात बेकार आहे की स्वतःच्या पोटच्या पिलाला सुद्धा जर बुडत असेल तर पायाखाली घेणारी जी माकडांची जात आहे, त्या माकडाच्या जातीला लाजवील अशी ही राज्यकर्त्यांची आणि या राज्य करण्याची जात निर्माण झालेली आपण समोर बघितलेली आहे. की आज यस लोक त्याची मागणी करतायत की भोंदूबाबाला खरातला फाशीची शिक्षा द्या. हा सगळं थोतांड आहे. यांना केवळ आपल्यावरती आलेलं बलांड लपवण्यासाठी अशा प्रकारच्या वल्गना हे सगळे बाकीचे पक्ष करतायत आणि हा दुतंडेपणा, हा भंपकपणा समोर आणण्याचं काम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या आंदोलनातून आणि या सगळ्या माध्यमातून जनतेसमोर करतोय. हा दादा, तुम्ही सातत्यानं पाहतात वेगवेगळ्या प्रकारे त्या महिलांची बदनामी समोर येत आहे आणि त्यांचं सांसारिक आयुष्य देखील बरबाद होत आहे. म्हणूनच नक्कीच खरं आहे ते की फेसबुकवर वेगवेगळ्या ठिकाणी अशा गलिच्छ अशा काही स्थिती या ठिकाणी प्रसारित होत आहेत आणि त्यातून त्या महिलांना जीवनातून उद्ध्वस्त होणार आहेत, नक्कीच होतील अशी भीती एक. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाणीवपूर्वक ही मागणी केलेली आहे की अशा ज्या अश्लील फिती आहेत जिथं महिलांचं नाव सुद्धा आपण FIR मध्ये कधी नोंदवत नाहीत, म्हणजे बाहेर प्रगट करत नाहीत, वर्तमानपत्राला तशी बंदी आहे. आणि इथं मात्र अश्लील जे काही चित्र आहेत ते सरळ सरळ दाखवली जात आहेत दिवसा. आणि मग त्यातून इथल्या समाज मनावर, इथल्या मुलावर, महिलावर काय परिणाम होऊ शकतो याचं भान कुठेही सरकारने ठेवलेलं नाही. तात्काळ त्या चित्रफिती हटवल्या पाहिजेत ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या ठिकाणी भूमिका घेतलेली आणि ती आजची मागणी आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक प्रकरण घडलं. अशा प्रकारचे सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल होतात. हे अश्लील व्हिडिओ पाहून एक अल्पवयीन मुलगी 4 ते 5 वर्षाच्या मुलीसोबत त्यानं अत्याचार केला. असे सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसार करणं काय योग्य आहे का? या सरकारने देशातले असो किंवा महाराष्ट्रातले असो, शक्यतो जेवढ्या नको असलेल्या गोष्टी आहेत त्या कशा प्रसारित होतील आणि लोक प्रश्नापासून कसे बाजूला जातील हेच कार्यक्रम या सरकारने राबवलेला आहे. हे सगळा कार्यक्रम बंद झाला पाहिजे. माता भगिनींची अब्रू वाचली पाहिजे यासाठीची मागणी आज महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेली आहे. हे सगळे प्रकरण डिलीट झाली पाहिजे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी शिरसाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शन व्यक्त केले. अशोक बाबा भोंदू खरातच्या विरोधामध्ये निदर्शन व्यक्त केले. आपल्यासोबत पंचायत साहेब आहेत. दादा, काय नेमकं काय मागणी आहे, काय वाटतं तुम्हाला अशा प्रकारे समोर येतात? मागणी एकच आहे, रुपाली ताई झाकणकर ते चाकणकर आहेत, पण त्यांना एवढं भुलवाय नाही पाहिजे जनतेला. हम तुम्हारे है, तुम हमारे है, एवढं नाही व्हायला पाहिजे. त्या सुशिक्षित आहेत, त्यांना सगळं कळतंय. एवढे लोक अडकायचं काम कोणी केलं? त्यांच्यामुळे झालं ना. रुपाली चाकणकर यांच्यामुळे झालं. हो, त्यांच्यामुळे झालं. काय कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर? आता कारवाई सरकारनं अटक केली पाहिजे. अटक केली, हो, पुन्हा असले प्रकार घडणार नाही. असले प्रकार घडू नयेत, हो. तात्काळ अटक करायची. हो. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी अशोक भोंदूबाबा खरात याच्या विरोधात शिरसाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शन व्यक्त केले आणि 39 आमदारावर कारवाई करावी, त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना जेलमध्ये टाकावं अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली. यावेळी आता नेमकं काय या प्रकरणावर अजून काय अपडेट्स होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळ, बीड.